बहुरंग पुणेतर्फे 19व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचे शुक्रवार दिनांक 8 मे व शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी पुण्यात आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट तसेच आदिवासी कलावंत व कला पुरस्कारांचे वितरण होणार आहे। यंदाच्या महोत्सवाचे मुसाडा लाकडी मुखवटा हे बोधचिन्ह आहे। देश विदेशातील आदिवासी जमातींची सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्ये, वेगळेपणा, त्यांची बोलीभाषा, चालीरीती, जीवनशैली, धार्मिक कार्य, देवदेवता, रूढी परंपरा, कला, संगीत, नृत्य, नाट्य यातील वेगळेपणा चित्रपट रसिकांना उलगडून दाखविण्याच्या उद्देशाने 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बहुरंग पुणेचे अध्यक्ष, महोत्सवाचे निमंत्रक डॉक्टर कुंडलिक केदारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली। हा महोत्सव घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी 5 ते 8 या वेळेत होणार आहे। दिनांक 8 मे रोजी लगीन कवय करना या लघुपटाला, जीवतीचे आदिवासी या माहितीपटाला तसेच आदिवासी होळी या संस्कृती संवर्धन पटाला गौरवण्यात येणार आहे। या पुरस्काराचे वितरण दूरदर्शन व आकाशवाणीचे संचालक इंद्रजित बागल व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमन यांच्या हस्ते होणार आहे। पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर पल्लियार ट्राइब्स डान्स तमिळ, ट्रायबल ऑफ जीवती मराठी, आदिवासींची होळी मराठी, गुनगुरू हियांग ट्राइब विलेज बांगलादेश, लगीन कवय करना कोरली बीड ट्राइब इंग्रजी बांगलादेश, हालबांची पालखी मराठी, कातकरी एक जमात मराठी, मावची एक जमात मराठी हे चित्रपट व पो 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 तार पाव द वारली हे वारली गीत प्रदर्शित होणार आहे। दिनांक 9 मे रोजी आदिवासी कला कलावंत पुरस्काराने प्रवीण चिंतामण खोरटे नाशिक, मारुती दिवाकर टेकाम राजुरा चंद्रपूर यांना गौरवण्यात येणार असून पुरस्काराचे वितरण आदिवासी संशोधन संस्थेचे आयुक्त मंजिरी मनोलकर व ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांच्या हस्ते होणार आहे। पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर सुधागड मराठी हा चित्रपट दाखवला जाणार आहे। हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे। स्पर्धेला रिस्पॉन्स मिळत नव्हता, परंतु यावर्षी राज्याच्या 19 प्रकल्प कार्यालयापैकी 3 कार्यालयाने स्पर्धा म्हणजे शॉर्ट फिल्म पाठवलेले आहेत। त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण फार रिस्पॉन्स कमी मिळाला असला तरी गडचिरोली आणि यवतमाळ इथच्या प्रकल्प कार्यालयांच्या दोन्ही फिल्म ह्या स्पर्धेमध्ये पहिल्या आलेल्या आहेत। पश्चिम महाराष्ट्रात फक्त आम्ही पुरोगामी एवढंच इथच्या आदिवासी विभाग म्हणतात, परंतु त्यांनी सुद्धा ह्या फेस्टिवलमध्ये 2 ते 3 फिल्म पाठवले आहेत। अशा प्रकारे दिनांक 8 तारखेला इथे 8 ते 10 शॉर्ट फिल्म म्हणजे त्या लघुपट आणि माहितीपट असे सादर होणार आहे आणि त्याचे प्रमुख पाहुणे आहेत आपले योगेश सोमन आणि इंद्रजित बागल हे पहिल्या दिवशीचे आहेत। आणि याच दिवशी आम्ही या निमित्ताने 3 जे उत्कृष्ट लघुपट आलेले आहेत त्याच्यापैकी लगीन कवय करना हे नंदुरबार वयाकडची एक फिल्म आहे, लघुपट येतो, त्याला उत्कृष्ट लघुपट म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहे। त्याचबरोबर जीवतीचे आदिवासी ही चंद्रपूरची आहे फिल्म आहे आणि त्या तिथच्या कल्चर वरती फार सुंदर फिल्म आहे। त्याचबरोबर नंदुरबार वयाकडून जी आलेली आहे आदिवासी संस्कृती संवर्धन पट म्हणून आदिवासींची होळी ह्या 3 लघुपटांना आपण पहिल्या दिवशी पुरस्कार देणार आहोत। दुसऱ्या दिवसात जो कार्यक्रम आहे सुधागड 07 ही सोलापूरकडची एक कातकरी जीवनावरचा फीचर फिल्म आहे, पूर्ण लांबीची फिल्म आहे। प्रामुख्याने कातकरी समाज हा सतत विस्थापित असतो आणि सोलापूर टू कर्नाटक या एरियामध्ये त्यांना मजुरीसाठी जावं लागतं आणि त्यामुळे त्यांच्यावरती काय प्रसंग घडतो
हा या त्यातून प्रामुख्याने चित्रित केलेला आहे. याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या शास्त्री समाजातला जो एक तरुण आहे तो स्पोर्ट्समन असतो. सुरुवातीच्या काळात तो पोटं पाण्यासाठी खेळत असतो, पण जेव्हा त्याच्यावरती अतिप्रसंग किंवा त्याच्या फॅमिलीवरती अतिप्रसंग येतात कर्नाटकमध्ये, तेव्हा तो तिथंच त्याच्यातला स्पोर्ट्समन जागृत होतो आणि तो तिथंच्या सोबतच्या मित्रांना गोळा करून एक मोठा संघर्ष करतो. अशी एक वैशिष्ट्यपूर्ण फीचर फिल्म दुसऱ्या दिवशी सादर होणार आहे.